8 जण नियामक मंडळाचे, कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली. दशरथजी हिशोब करा, 8 झाले. कार्यकारी मंडळाचे 8, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत. 8 आणि 8 16. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी 3 राण्या, 16 आणि 3 19. भरत, शत्रुघ्न हे 2 21. मी सांगितलं आधी 21 लोकांची मीटिंग आहे. पुन्हा मोजत असाल तर सांगतो. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न. जा घरी. 21. हा ना, मग नाही. हा ना, बरं ठीक आहे. 21. आता इथून दिसेल तुम्हाला रामायण. सिंहासन मोकळे आहे, 21 लोक पुढे बसलेले आहे, कडेकोडे बंदोबस्त आहे. आणि दशरथजी प्रास्ताविक, अनुमोदन हे सगळे याच्यात आहे. पण एवढी वेळ आपल्याकडे नाही. भिशी सरकार अर्धा मिनिट घेतो, अर्धा मिनिट. प्रास्ताविकसाठी वसिष्ठ गुरु उठले, कारण कुलगुरू आहे. सुरुवात केली. सब जन जानते हो, दशरथ जी स्वर्गवास में, राम वनवास में. सवाल सिंहासन का है. महाराज दशरथ जी को बचन प्राण से प्यारे थे. एक वचन संभालने के लिए राम वनवास गया है, दूसरा वचन शासन का भरत संभालेगा. सभी को भरत राजा मंजूर है. सर्वांनी हात वर केले. भरत राजा मंजूर है. अर्ध्या मिनिटात झालं प्रास्ताविक. हां, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता पुढचं बसले वसिष्ठ. प्रास्ताविक नंतर काय असतं? अनुमोदन. ते पहा, भिशी सरकारला पाठ आहे. अनुमोदन. गिरीगुरुजी, अनुमोदन द्यायला जी व्यक्ती उभी झाली त्या व्यक्तीकडे पाहून सगळी मीटिंग रडू लागली. का? कोण उभे झाले? जिचं पोर वनवासात गेलं, त्या रामाची माय सवतीचं पोर गादीवर बसावं म्हणून अनुमोदन द्यायला उठली. अरे काय अंतकरण असेल त्या माऊलीचं. उगत जन्म घेतला का तिच्या पोटी भगवंतानं? आणि उभे राहून सांगितलं, बेटा भरत, वशिष्ठ कहते तो साधु मत, बचन संभालना वेद मत, पब्लिक बोल रही तो लोक मत, साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब सारो मत. बेटा शासन का स्वीकार करो. असं अनुमोदन देऊन माय बसली. आता त्याला शासन का स्वीकार करो म्हटलं भिशी सरकार. भरत रडत उठला. शासन का स्वीकार करो म्हटल्यावर रडेल का कोणी? खुर्च्या घेऊ घेऊ उठायचा जमाना आहे गिरीगुरुची. कोणी उठ रडते? पण भरतजी रडतोय. वसिष्ठांनी विचारलं, क्यों रो रहे भरत? क्या हुआ? क्या होने का बाकी है? पहिल्यांदा विजेसारखा कडाडला मीटिंगमध्ये भरत गुरुजीवर. सोच समज कर तो निर्णय लो गुरुदेव. काय झालं? काय झालं? ज्याचं नुसतं राजा म्हणून नाव जाहीर झालं तर केवढा अनर्थ घडला. बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात, 3 माता कुंकू पुसून रडतात, सगळी प्रजा रडती. कशाचा परिणाम? या पाप्याचं नुसतं नाव जाहीर झालं राजा म्हणून तर एवढा अनर्थ घडतोय गुरुजी. असा पापी या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वजानं गादी जाईल ना पाताळात. सगळ्यांनी खाली माना घातलाय. मीटिंग मधलं चाललंय पण अर्ध्या मिनिटात. हा, डोळापुढे चित्र आणा. और दूसरा मेरा सवाल है गुरुदेव, कैकेयी ने बर मांगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला. तुम्ही काय केलं? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणली, भावाला हाकललं. 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो. जर पहिल्या वराने राज्य दुसऱ्या वराने वनवास अशी मागणी होती, मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं गुरुजी. पहिला माझा राज्याभिषेक करायला पाहिजे होता, पहिल्या वराने राज्य, आणि मग भाऊ वनवासात हाकलायला पाहिजे होता. 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भावाला हाकलून देता, 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो. कर्म आपने नहीं संभाला. आता सगळ्या साधूंनी खाली माना घातली. बस. और तीसरा मेरा सवाल है गुरुदेव, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते हैं, बाकी के संचालक. सच है? सच है. देखो गुरुदेव, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी. सत्ता सत्ते के पास. स्वप्नात द्वेष नंतर या व्यक्तीच्या स्वाधीन सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन
रामचंद्राच्या भेटीला येतोय त्या गोहकाला कळालं। समाचार जब सुनी निषादा हो हृदय विचार करई सब सादा हो समाचार जब सुनी निषादा हृदय विचार करई सब सादा हो भरती बनी जाई कछु कपट भाऊ मन माई है कछु कपट भाऊ मन माई है कछु कपट भाऊ मन माई। गोहकाने विचार केला याला पाया पडायला यायचं होतं तर मिलिटरीची गरज काय। मिलिटरी घेऊन आला म्हणजे कैकेयीचा बच्चा आहे। निष्कंटक राज्य करण्यासाठी रामाला मारण्यासाठी आलाय सेना घेऊन। त्यानं आपल्या बिल्लांना नावा पाण्यात बुडून टाका, भालेभरचे तिरकमटे सज्ज करा। शेवटचा भिल्ल जिवंत आहे तोपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये। अरे काय योग आहे, राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण। इतना कहत छींक भैया इतना कहत छींक भैया इतना कहत छींक भैया इतना कहत छींक भैया कहे उस गुणन खेत सुहाए कहे उस गुनियन खेत सुहाए कहे उस गुणन खेत सुहाए कहे उस गुनियन खेत सुहाए इतना कहत छींक भैया कहे उस गुणन खेत सुहाए इतना कहत छींक भैया इतना कहत छींक भैया इतना कहत चिंक भाई बाय। दशरथ जी एवढ्यात म्हाताऱ्या बिल्लाला सिंक थांबा रे, घाई करू नका, आले का परीक्षा घ्या त्याची, मारायला चालला का पाया पडायला। 3 प्रकारची भेट सज्ज करा, पशुपक्षी मासे कंदमुळे। जर त्यानं मासे स्वीकारले समजा रजोगुणी राज्याचा लोभ आहे, जर पशुपक्षी स्वीकारले समजा तमोगुणी मारायला चालला, पण कंदमुळे जर भरतानं स्वीकारले समजा सत्वगुणी रामाच्या पाया पडायला चालला। 3 प्रकारची भेट सज्ज करून तो तिकडनं आला। सुमंताच्या परिचयाचा सुमंत प्रधानाचे असल्यामुळे सांगितलं, भरत भैया वो जो आ रहा लंगोटीवाला राम का सखा बहुत सेवा की उन्होंने टाकली उडी। भरतीनं कडकडून भरतजीनं मिठी मारली आणि तो म्हणाला भेट स्वीकार करो। भरतजी बोले पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूळ रखो, कळून चुकलं हा राम सत्वगुणी आहे। 1 रात्र विश्राम झाला। काही कमी पाण्यातून काही नावेच्या द्वारा सगळ्या समाज भारद्वाजजीच्या आश्रमात 1 दिवस मुक्काम। तिथून सगळे निघाले। सगळे भिल्ल विचारतात भरतजीला, आम्ही येऊ शकतो आपल्यासोबत? चलो चलो चलो। गिरिगुरुजी रामानं सगळे वापस केले, 4 शिष्यही वापस केले, गोहकाला वापस केलं, यानं सर्वाला सोबत घेतलं का? तो भगवंतन हा संत। फरक लक्षात घ्या, संत यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर। आणि यांनी विचार केला याच्यासोबत गेलं तर फायदा आहे का? हा भगवंताच्या दर्शनासाठी चालला, संताच्या सोबत गेलं तर यथार्थ दर्शन आहे। कारण जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील, आपण आरोपी आहो। न्यायाधीशापर्यंत पोचायचं असेल रविदास तर वकिलामार्फत जावं लागतं, काळा कोटवाल्यासोबत। तसं जाता येत नाही आरोपीला, वकील पाहिजे सोबत। हां, वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला असते। म्हणून आमचे लोक आषाढीला जातात ना, काही देऊच्या वकिलासोबत जातात, काही आळंदीच्या वकिलासोबत जातात, काही त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत जातात, काही मुक्ताईनगरच्या वकिलासोबत, काही शेगावच्या। न्यायाधीश पंढरपूरला आहे ना, वकिलासोबत जायचं आहे। तसं यथार्थ दर्शन भगवान का करना है तो संतों के साथ जाना है। संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। आणि म्हणून सगळे आता थोडा त्रास देतो सर्वांना, हात वर करा, राधे 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 श्याम से मिला दे, राधे राधे। आने गाँव नहीं वृंदावन लग रहा जा, शिव से मिला दे सती
शिव से मिला दे, शिव से। अच्छा बात है। शिव से मिला दे सती, शिव से मिला दे, शिव से। हाँ राधे 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 श्याम से मिला दे। क्या बात है। राधे 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 श्याम से मिला दे, राधे से। श्याम से मिला दे, राधे श्याम से मिला दे। ओ राम से मिला दे, सीता राम से मिला दे, राम से मिला दे। राम से मिला दे, सीता राम से मिला दे, राम से मिला दे। ये बड़ा। हाय राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला राधे राधे दे, राधे श्याम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, राधे 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 श्याम राधे, श्याम राधे 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 हे राधे 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 राधे। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय। वा वा। सगळ्या समाज भरतजीच्या सोबत सकाळची वेळ आहे गिरी गुरुजी। राम सीता आश्रमापुढे बसले, लक्ष्मण आपल्या पर्णकुटी बाणाला धार लावतोय। एवढ्यात 5-25 भिल्ल पळतच आले। सकाळी प्रभुजी प्रभुजी क्या हुआ? अयोध्या का राजकुमार भरत लाल चतुरंगिनी सेना लेकर जंगल आया। प्रभूचा चेहरा उतरला। का? प्रभूने विचार केला, माझा भरत सेना घेऊन आला म्हणजे सत्ता घेऊन आला, सत्तेचा स्वीकार केला नाही। लक्ष्मणरावनं डोकं चालवलं, मिलिटरी घेऊन आलं दादाला मारायला। तसंच लाल डोळे करून लक्ष्मणराव हातात धनुष्य बाण, सुना क्या भैया, आपको मारने के लिए आ रहा हो, आने दो भैया। हाथी को शेर चीर डालता है, ऐसा भरत को मार डालूंगा। अभिमान से नहीं, स्वभाव से कहता हूँ, मेरा विश्वास भी है, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। लखन, तू बहुत अच्छी बात करता था, लेकिन आज बहुत ही अच्छी बात की। एक सवाल पूछूं क्या लखन? क्या सद्गुण किस में नहीं आते? किसी में? जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की, उसमें सद्गुण नहीं आते। लेकिन बुरा मत मानो, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं लखन। क्यों? इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत अपना भरत है। भरत जैसा संत दुनिया में नहीं। सर्वांना सांभाळून तिघ मागून आले, भरत, शत्रुघ्न, गुहक। आता दिसलं तुम्हाला? आश्रमाकडे पाठ करून सीताराम बसले, अंगणात उभा लक्ष्मणराव, मागणं आले भरतजी। म्हणजे पहिलं लक्ष भरताचं लक्ष्मणाकडे, लक्ष्मणाचं भरताकडे। जसं भावाभावाचं लक्ष गेलं, भिसे सरकार गुडघे टेकवले भरतानं, डोकं आपटलं जमिनीवरनं, लक्ष्मणाला वंदन केलं। एवढ्या कृतीनं लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं। सीतामाई म्हणल्या प्रभूला, प्रभूजी 14 वर्षाच्या वनवासात काय बोलायचं असेल मला बोलायचं, माझ्या दिराला बोलायचं नाही, तो बा रडतो। मी काय बोललो बरं सीते त्याला? मी तर एवढंच म्हटलं ना, भरतासारखा संत नाही,
लक्ष्मण रडून म्हणला, सच कहा भैया आपने, मैंने भरत भैया को पहचाना नहीं। दुनिया में सबसे बड़ा संत भरत है और पिछले द्वार से आया है। मैं पैर पड़ता हूँ भैया, भरत जी को दर्शन दोन। धावले प्रभूजीने कडकडून मिठी मारली। या दोन बंधूचं प्रेम पाहलं, आकाशातून देवतांनी सुमनवृष्टी केली। शत्रुघ्न लक्ष्मणाचं मिलन सर्वांचं झालं। गोहकजी म्हणाले, प्रभूजी चतुरंगी शनावून पे 3 माता आहे, गुरुदेव बी आहे। तिथपर्यंत आले। पहिलं वंदन गुरुदेवाला, नंतर वंदन माता कैकेयीला, नंतर वंदन सुमित्रेला, शेवटी वंदन केलं कौसल्याला। जनक राजा आल्याचा उल्लेख आहे। सांगितलं, रामा तुझे पिता मरण पावले। पुन्हा रडारड, पुन्हा पुत्राने त्या विधी करून घेतल्या। आता निर्णय जनक राजे दशरथ जनक राजे वसिष्ठावर, वसिष्ठ जनकावर। तेव्हा आम्ही म्हटलं ना, मारवाडी काय त्यांच्या पुढे व्याप असल्याशिवाय उशीर झाला का? झाली चर्चा। रामचंद्र भरत 14 साल के पहले मैं तो वापस नहीं आ सकता ना रे, कुछ सहयोग देना पड़ेगा। शासन का स्वीकार करो, मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया। आता अरे मैं तो 14 साल के पहले वापस नहीं आता ना। ठीक है भैया, आप कहते हो तो रखवारी करूंगा। जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकत है, आधार दो। म्हणून पादुका दिल्या दशरथजी। पादुका डोक्यावर ठेवल्या भरतानं, आणि डोक्यावर पादुका घेतल्यावर भरताच्या डोळ्याला धारान रडून म्हणला, दादा चाललो पण नीट ऐका, 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तुमची वाट बघील। सूर्यास्त झाला, तुम्ही आले नाही समजायचं भरत मरण पावला। नमस्कार, निघाला। राम भक्त ले चला रे राम की निशानी, 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 निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। शीश पर पगाओ अखियों में पानी, शीश पर पगाओ अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। पलछिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, पलछिन लागे सदियों जैसे, 14 बरस कटेंगे कैसे, राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। शीश पर पगाओ अखियों में पानी, शीश पर पगाओ अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। शीश पर पगाओ अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। पादुका पादुका डोक्यावर घेतल्या, डोळ्याला धारा लागल्या बरे का। दादा शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, नाही आला समजायचं भरत मेला। साधू संत ऋषीमुनी कुमार भाऊ भरताला म्हणाले, भरता
अरे बाबा, ब्रह्मांडात तुझ्यासारखा त्यागी नाही रे बाबा. मी त्यागी नाही महात्माजी, लोभी आहे. म्हणजे अयोध्येच्या पदाचा त्याग दिसतोय तुम्हाला. हो, एका पदाचा त्याग केला, पण भावाच्या 2 पदाची अपेक्षा केली. 2 पद घेऊन चाललो. बारकावे पा. पादुका स्थापन केल्या रविदास. लक्ष लागेना. काही दिवस गेले. भरतजी एकटे माय कौशल्याच्या आतून लावली कडीन. खूप रडला भरत कौशल्या माईजवळ. का रडतो बेटा? तब्येत नाही का बरी? तब्येत बरी आहे आई. मग मनातलं बोलायला आलो. काय? माझ्याजवळ बसतेस, माझ्या बापाची शपथ घालू घालू जेवायला घालतेस, पण मी घास घेतो ना आई, त्या घासात मला लक्ष्मण दिसतोय. 14 वर्ष माझा भाऊ जंगलात काही खात नाही, मी इथे जेवण करतो. मुझे लगता है कि पेट में गरम कोयला जा रहा. कहता क्या चाहतो? बस तपस्वी का वेश बनाकर जाता हूँ मां नंदीग्राम तपश्चर्या करणे. तेव्हा माय कौशल्यानं आकाशाकडे पाहिलं. शेठजी डोळे भरून आले. माय म्हणाली, विधाता काय काय ठेवलं अजून करायचं? अरे कुंकवाचा धणी स्वर्गाला नेला, 2 मुलं सून वनवासाला नेली, ज्याच्या आशेवर आली होती त्या भरतालाही घेऊन चालला. परवानगी दिली कठीण अंतकरणानं. झालं. भरतानं साधूचा वेश धारण केला. गिरी गुरुजी पादुकावर डोकं आपटलं. प्रचंड गर्दी शेठजी साधू संताची ऋषी मुनीची राज दरबारात झाली. दशरथजी सर्वांना नमस्कार केला. भरतानं राम वनवासात गेला त्या दिवशी एवढा साधू समाज रडला नव्हता. तेवढा साधू समाज आज रडतो का? सावत्र भावाच्या त्यागानं साधूला रडवलं. ज्याला राज्य मिळणार होतो तो तपाला चाललाय. आता लक्ष गेलं. शेवटच्या खांबाला कवटाळून लहान भाऊ रडतोय, शत्रुघ्न. भरतजी त्याच्यापर्यंत आले. रडू नको शत्रुघ्न. दादा, वशिष्ठ गुरुजी शिकवताना म्हणायचे, पोरं हो, बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, आपल्या मुलासारखा भावाला सांभाळतो. हा नियम आहे ना दादा. हा काय दृष्ट लागली का अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात गेली, तूही चालला. जवाबदारी धाकट्यावर. मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊँ? अरे हिम्मत हारना नहीं, भैया के लिए तप करने जा रहा हूँ ना. नंदीग्रामात आले. खड्डा खोदला. त्याच्या दरबाचं आसन. 14 वर्ष. 13 वर्षे प्रभूचं वास्तव्य चित्रकूटावर आहे. अधूनमधून अयोध्येचे प्रजाजन प्रभूच्या भेटीसाठी चित्रकूटावर येत असत. जोपर्यंत अयोध्येच्या समाजाचा संबंध प्रभूसोबत आला म्हणून 13 वर्षाच्या वनवासाचा कार्यक्रम इथपर्यंत झाला, तरी त्याला नाव अयोध्याकांड दिलं. इथे अयोध्याकांड पूर्ण झालं. इथे श्रीमद रामचे सकल कलिकल विध्वंसने देते सोपान समाप्त. गणेश राम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अरण्याकांड सुरू झालं. 13 वर्षे वनवासाचे संपुष्टात आले. एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले असताना सीता आणि राम दोघंच आहे. प्रभूने सीतामाईच्या गळ्यात फुलाचा हार घातला. सीतामाई म्हणल्या, नवलच करताय कधी कधी. मी 13 वर्षे तुमच्या गळ्यात फुलाचा हार घालत आली ना, आज माझ्या गळ्यात हार घालता. त्याचं कारण आहे सीते, 13 वर्षे आज संपतात, उद्या 14वा सुरू होते. ज्याच्यासाठी अवतार घेतला त्या नाटकाची सुरुवात उद्यापासून आहे आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे. नाटक यशस्वी होण्याकरता आजच मी हार घालून तुझं सहर्ष स्वागत करतो. पण तिथं इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. त्याने विचार केला, याला देवबापा समजून आलो आणि येतं उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालता हार पुराचा, कसा देव? त्यानं डोकं चालवलं. कावळ्यानं मारली चोच सीतेच्या चरणा. सीता चरणे चोची हती भागा, मूड मंदमती कारण का राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. चला रुधिर रघुनायक जाना, धनुष सायक संदाना. राम सिया
सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय 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 राम 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 राम. सीतामाईच्या चरणातून रक्त वाहू लागलं. प्रभून दर्भाची काडी अभिमंत्रित करून सोडली. त्याला अग्निबाणाप्रमाणे जाळ सुटली. तो इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे कोणी स्वीकारलं. नारदाला दया आली. नारदाने सांगितलं ज्याचा अपराध घडला त्या भगवंताकडे जा. राम प्रभूकडे आला. त्याला एका डोळ्याचा केला, दशपिंडाचा, त्या पिंडदानाचा मान दिला. आता हे लक्ष्मणजीला माहीत नाही. लक्ष्मणजी आल्यावर प्रभूजी म्हणला लखन स्थलांतर करणार कर, चित्रकूट छोड ना. दुसऱ्या दिवशी राम, लक्ष्मण, सीता तिघही चित्रकूटाला नमस्कार करून तिथं 13 वर्षे वास्तव्य होतं त्या चित्रकूटाला नमस्कार केला, निघाले. पुढे अत्री अनसूयेच्या आश्रमात आले. अत्री अनसूयेनं स्वागत केलं. अनसूया मातेनं बसायला दिलं, पूजा केली, कंदमूल फळे खायला दिली, वस्त्र अलंकार दिले. सीतामाईनं स्वीकारले, जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही. आणि पतिव्रताच्या बाबतीत प्रतिपादन केलं. अत्री अनसूयेला नमस्कार करून पुढे निघाले. विराट नावाचा राक्षस धावणारा त्याचा नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला. हाडाचा प्रचंड मोठा ढीग बघितला. प्रभूनं प्रतिज्ञा केली, निश्चित ही न करो मे भूज उठाई पणकीन सकल मुनी के आश्रमी जाई जाई सुखदीन. पुढे अगस्त्य मुनीचे शिष्य सुतेक्ष्णजी, सुतेक्ष्ण बरं का रविदास, सुतेक्ष्ण अगस्तीचा शिष्य आहे. तर हे प्रसंग सांगतोच आज सांगतोच, होऊन जाऊ द्या. हिरे गुरुजी, सुतेक्ष्ण पाया पडला आणि विनंती केली, माझ्या गुरुजीला दर्शन द्यायला चला. अगस्ती माझे गुरुजी आहे. अरे पण तुझ्या गुरुजीला गरज आहे का मला? तुझ्या गुरुला दर्शन घ्यायला इथं नाही, तुम्ही तिथं चला. अरे पण तुझं झालं ना, आता जा निघून. नाही, माझ्या गुरुजीला दर्शन द्यायला चला. अरे का तुझ्या गुरुजीला दर्शन घ्यायचं आहे तर तुझ्या गुरुजीला माझ्यापर्यंत आण. नाही, तुम्ही तिथपर्यंत चाला. का आग्रह करतो? आणि त्यांना जे उत्तर दिलं ना, हे चिंतन करण्यासारखं आहे. म्हणून 5 मिनिट घेतो बरं का गिरी गुरुजी. तो सुतेक्ष्ण म्हणाला, गुरुजी रामप्रभूला, देवा आम्ही अगस्ती मुनीकडे शिक्षण घेतलं, 12 वर्ष लेकरासारखं सांभाळलं. निरोप समारंभाचा दिवस होता. सगळे श्रीमंताचे मुलं गुरुजीला भरपूर दक्षिणा देत होते. मी गरिबाचा 12 वर्षांनी जायचा. आता गुरुची उद्यापासून भेट नाही. आश्रमाच्या एका कोपऱ्यात बसून रडत होतो. रडण्याचं कारण होतं, लेकरासारखं सांभाळलं, हे श्रीमंताचे पोरं दक्षिणा देतात, माझ्याकडे काही नाही. रडत होतो. गुरुजीचं लक्ष गेलं, तो कोण रडतोय रे कोपऱ्यात? सुतेक्ष्ण आहे गुरुजी. मला बोलवून घेतलं. का रडतो बेटा? गुरुजी हे श्रीमंताचे मुलं आहे, तुम्हाला दक्षिणा देतात, माझ्या मायबापाची खायची सुद्धा सोय नाही, मी काही देऊ शकत नाही, म्हणून रडू येतो. बेटा तुझ्याकडून मला अशी दक्षिणा पाहिजे, आजपर्यंत कोणत्या शिष्यानं गुरुला दिली नाही. ते उत्तर आज सापडलं देवा. माझ्यासाठी तुम्ही गुरुच्या आश्रमात जा, माझ्यासोबत चला. भगवंताचं दर्शन आपल्या गुरुजीला करून देणं ही जगातली श्रेष्ठ गुरुदक्षिणा. त्या दक्षिणेतून मला मोकळं करा देवा. आणि मग प्रभू निघाले. हे बारकावे लक्षात. बस सुनत अगस्ती तुरत उठी धाय. बसायला दिलं, पूजा केली, कंदमूल फळे खायला दिली, राक्षस मारण्याचे मंत्र विचारले. आणि एक महत्त्वाचं, प्रभू म्हणाले, गुरुजी 1च वर्षे वनवासाचं शिल्लक आहे, माझा कोणाला त्रास होणार नाही असं ठिकाण सांगा. मग अगस्ती महाराज प्रभूला आपल्या महाराष्ट्रातलं ठिकाण, गोदावरी नदीत है बही, 4 युग प्रसिद्ध सोहे. गोदावरी नदीत है बही, 4 युग प्रसिद्ध सोहे. गोदावरी नदी कह बहई, नदी कह बहई, 4 युग प्रसिद्ध सोहे. दंड
रे करे हरवू गोदावरी नदी बहाई चारी युग प्रसिद्ध ला 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 चारी युग प्रसिद्ध सोहाई चारि युग प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला धनुष्याचा आकार आणि 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण, मोठे मोठे 5 वडाची झाडं एका ठिकाणी होती म्हणून नाव पंचवटी, आताचं नाशिक. प्रभू आले, 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी एक लक्ष्मणासाठी, आणि जटायूसोबत मैत्री झाली. महाराष्ट्रात प्रभूला पहिला मित्र कोण भेटला? आसाराम. जटायू, गिध पक्षी. शेठजी, तो जटायू आंबेरस खाण्यासाठी मित्र नव्हता, नाही तर मित्र बाह्या सारून तयार आहे, हापूस आंब्याचा रस. पुढचा आहे का कुमार भाऊ? मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या रावणावर तुटून पडला, प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान. महाराष्ट्रात मित्र जगाच्या बापाला भेटला, त्यानं हे काम केलं. कमी समजता का बोंदरजी महाराष्ट्राला? वा वा. पाच प्रश्न विचारले लक्ष्मणजींनी, 5 प्रश्नाची उत्तर दिली प्रभूंनी. एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. रावणाची बहीण शूर्पणखा, हे 11 जण होते ना रावणाच्या बापाला. त्या दिवशी सांगितला मी सगळ्या इतिहास, लक्षात आहे का? नाही नाही, लक्षात आहे त्यांच्या. 5 बायका विसरवा मुनीला, मोठी येडविडान, मग देवदर्शिनीन, मग कैकसी, पुष्पोत्कटान, बाका. 5 जणी होत्या. येडविडाचा कुबेर होता, तो सावत्र भाऊ आहे रावणाचा मोठा, हा ना. देवदर्शिनीचा विश्रवण होता, कैकसीचा रावण होता, पुष्पोत्कटाचे 3 आहे, कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा, आणि बाकाचे 5 पोरं आहे, महोदर, महापार्श्व, सुपार्श्व, कुंभीन आणि खर. जाऊ द्या, नसन जमलं तर नाही. शूर्पणखेचा नवरा, त्याचं नाव विद्युत जिव्हा. थोडंसं कठीण नाव आहे. विद्युत तर माहिती आहे ना, विद्युत, त्याला जिव्हा लावायची. हा मेहुणा आहे रावणाचा, विद्युत जिव्हा. मारला रावणानंच, बहीण विधवा त्यानंच केली. शूर्पणखा, तिला मुलगा आहे सांब, रावणाचा भाचा. तो पंचवटी परिसरात तपाला बसला होता खड्गाच्या प्राप्तीसाठी. झाडी मोठी मोठी उगवलेली त्याच्या भोवताल, दिसेना तो. लक्ष्मणजी सकाळी सकाळी कंदमुळे आणायला त्याच परिसरात आले. फळं तोडायला असा हात केला, खड्गाची प्राप्ती झाली. खड्ग म्हणजे चमकती तलवारवरून येत होती. त्या तलवारीनं विचार केला, झाडीमध्ये या सांबाजवळ जर पोचलं मी तर तो साधू संताचा नायनाट करतो. आणि लक्ष्मणरावकडे गेलं तर हे साधू संताचं रक्षण. खड्गानं निर्णय घेतला आणि त्याच्याकडे न जाता फळं तोडणाऱ्या लक्ष्मणाच्या हातात आली तलवार. हा ना, चमकती तलवार. बापरे, काय पावर आहे याच्यात म्हणून बघण्यासाठी अशी फेकली, एक झाड मधून कटलं. नुसतं फेकल्याबरोबर म्हणले हे एकच झाड तोडतं का, अनेक झाडं, म्हणून झाडीच फेकली. पूर्ण झाडी साप, पण रक्ताचा पाठ, कारण ती मेलं ते. वाईट वाटलं, लक्ष्मण वाटलं तपस्वी मेला कोणीतरी. म्हणून उतरल्याच्या प्रभूने विचारलं, का चेहरा उतरला? दादा, एका तपस्व्याची हत्या झाली माझ्या हातून. हे खड्ग ध्यानस्थ बसले प्रभू. उघडले, ए नको काळजी करू, तो सांब होता. हे खड्ग त्याच्याकडे गेलं असतं तर साधू संताचा नायनाट केला असता त्याने.
म्हणून खड्गच तुझ्याकडे आलं. आता तो मेला, रावणाचा भाचा आहे तो, त्याची माय शूर्पणखा विधवा आहे. पण त्याची माय आहे ना, सामोरासमोर येऊन युद्ध नाही करणार ती, पण बहुरूप्याचं नाटकं करते. ती फार बिलिंदर आहे. उद्यापासून सावध म्हणून सावधगिरी सुरू झाली. आता पंचवटी सांगतो हे, तिला स्वप्न पडलं लंकेत माझा मुलगा मारला लक्ष्मणानं, आणि ती वेश पालटून तारुण्य संपादन करून प्रभूच्या पुढे येऊन या शब्दात बोलू लागले, तुम सम पुरुष मौसम मारी, ये संजोग विधि रचा बिचारी. राम 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 श्री राम 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 श्री राम राम. मम अनुरूप पुरुषी जग माही, मम अनुरूप पुरुष जग माही, देखे खोजी लोग तिहु नाही, देखे खोज लोग तिहु नारी. तुम सम पुरुषन मौसम नारी, ये संजोग विधि रचा बिचारी. तुम सम पुरुषन मौसम नारी, ये संजोग विधि रचा बिचारी. सी राम 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 श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम 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 श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम. तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही, माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नाही. ब्रह्मदेवानं ही जोडी एकदिनकथा निर्माण केली असावी. मला अनुरूप असा योग्य वर न मिळाल्यामुळे मी आतापर्यंत कुवारी, ताते अबलगर होई कुवारी आहे, विधवा. बरं का गिरी गुरुजींनी सांगते कुवारी, हा ना. दुसरं काय आपल्याला आधार मग रामाशिवाय. लखन ओ कुवारा जा, ते कुवारा आहे का, त्याची उर्मिला गावात आहे. प्रभू असं का, याला जशाच तसं म्हणतात. तू विधवा असून कुवारी सांगतेस का, जा मग. माझाही लक्ष्मण लग्न होऊन कुवारा तिथपर्यंत आले. बोले मेरे साथ शादी करो. क्या विवाह, पागल हो गई क्या, मेरी पत्नी बनेगी तो भैया के भाभी की और मेरी, तीनों की सेवा आपको करनी होगी. भैया की पत्नी बनेगी, भैया की भाभी की तुम्हारी, तीनों की सेवा मैं ही करूँगा. बोलो फायदा किसमें, असा आहे का. हाँ मग तिला जाते जा हकल. वो तो नौकर है जी, मैं स्वामी नहीं बनना चाहती हूँ. क्या करें स्वामी का, श्याम वर्ण वाला कितना सुंदर गौरव, वो नहीं बोलता है. प्रयास करो, छोटा भाई आहे, आणि तिकडे तरी इकडे तिकडे. 4 चक्कर झाले शेठजी. शूर्पणखा खऱ्या स्वरूपात प्रकट झाली, धावली सीतेवर. रामचंद्राने आवाज दिला, लखन आता नाक न कान काप. हे कोणत्याच रामायणात नाही, आणि लक्ष्मण आज्ञाधारी होता. मग नाक कान का कापलं, सांगितलंच नाही तरी. इशारा केला, इशारा. लखन पहिलं 1 बोट दाखवलं, मग 4 दाखवले, असा हात मारला. लखन हे हंडरगुळीच्या बैल बाजारातली भाषा नाही, गाफा शिकारा रुमालाच्या आतलं काय चाललं हे, त्याच्यातले काही बरेच बसले आहे. हंडरगुळी रुमाल टाकलं की चाल. रजी आपलं रामायण चालू आहे, पुन्हा सांगतो लक्षात. पहिलं 1 बोट, मग 4 बोट. 1 का मतलब स्वर्ग, स्वर्ग को नाक कहते. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. 1 नी नाकाचा इशारा आहे बोंदरजी, 4 नी कानाचा, आणि असं केलं म्हणजे कट. नाक कान कट, कळलं. धावला लक्ष. एका तडाख्यात नाक न कान उडवलं, पर्वतावरून गेरूची धार व्हावी तसं रक्त वाहू लागलं. झालं भाग जाऊया असे. नक कन बिनु भई विकिरारा, नक कन बिनु भई विकिरारा, नक कन बिनु भई विकिरारा, नक कन बिनु भई विकिरारा. जन तो चल लगे रुके धारा, जन से लगे रुके धारा, जन तो
छोडूंगा. जे पळत गेली शेठजी. खरदूषण त्रिशेर 14,000 सेना समेत रात्रिपर्यंत आली. क्या हुआ? प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी. छोटे राजकुमार ने दुर्दशा की है. कहा रहे थे हो पंचवटी, चल दूर से दिखाऊंगी. दूर से दिखाना. 14,000 सेना घेऊन निघाला खरदूषण. पण पुढं शूर्पणखा आहे भिसे सरकार वाट दाखवायला. कोणत्याही पार्टीला विजय मिळण्यासाठी शुभ लक्षण पुढे ठेवायचं असते. हिला नाकच नाही. हा अपशकून पार्टीला वाट दाखवतो. घरी गेल्यावर डोकं चालवा, विजय होईल का पार्टी. बरोबर. रामचंद्र बोले लखन, युद्ध के 2 विभाग होते, आक्रमण और संरक्षण. तू सीता का रक्षण कर, मैं आक्रमण. ठीक है भैया. वाह वाह. हा हा. नाना वाहन नाना कार नाना युध गर घोरय पारा शूर्पणखाया गे करिलीणी अस्वरूप सुति नारायणी. तरजई गगन उड़ाई देखी कटक बटयति अरुषाई. कहू कहची अंत धरऊ दौ भाई धर मारऊ तिवली चुड़ाई. धूरी पुरी नभ मंडल रहा राम बुलाई अनसन का लखन. ले जानकी जाऊ गिरी कंदर आवा निश्चर कटक भयंकर. रहे सजग सुनी प्रभु के बाणी चले सहित श्री सरधनु पानी. देखी राम रिपुदल चली आवा प्यासी कठिन को दंड चढ़ावा. प्रभु सावधान. 14,000 सेना के सामने अकेले राम. कोदंड कठिन चढ़ाई शिर जट जुट बांधत सोय कहु मरकत सैल पर लरत तामिनी कोटि सो जुग भुजग जो कटि कचिन चंग विचाल भुजगई चाप बिचक सुधारी के चितवत मनौ मृगराज प्रभु गजराज घटा निहारी के. हाथियों की झुंड की ओर शेर देखता है वैसे प्रभु जी अकेले. आसमान में देवता लोग युद्ध देखने के लिए. सावधान 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 सावधान. आक्रमण. कटकट ही जम्बुक भूत प्रेत पिशाच घर पर साचई बेताल वीर कपाल ताल बजाई जोगिन नाचई रघुवीर बाण प्रचंड खंडई बटन के उर भुज सिरा जहत पर उठल रही धर 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 करही भयंकर गिरा मारो. अंतावरी गई उड़त गिर पिसाच कर गई धावई संग्राम पुरवासी मन उपऊ बाली गुड़ी उड़ावई पारे पचारे ऊर बितारे विपुल पटक रत परे अवलोकन रात कर दूषण फिरे. सरशक्ति तोमर पर सुन कृपा ने कई बार करी को रघुवीर पराकटित निचाचर डारई. प्रभु निमिष मौरी सर मित्र पचन सर सहायका दस दस बिचकोर मात मर सकल निशीचर नायका. माई पर उठी भट भिरत मरतन कर पाया तिधनी सुर डर 14 सत पे इलक एक दावत अकेले अकेले. सुरमुनि समय प्रभु देखी माया नाथ कौतुक करयो देखी परस्पर राम करि संग्राम रिपुदल राम रिवल. पद निर्वाण करी उपारि मारे क्षण मऊ कृपा निधान. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय. 14,000 सेना समेत खरदूषण त्रिशर का नाश.
अकेले रामचंद्र ने। घबरा गई शूर्पणखा, भाग के चली गई लंका में। रात के 9 बजे थे। रावण नृत्यशाला में बैठा था। नृत्यांगनाएं नाच रही, बाजे बज रही, गंधर्व गा रहे। रात के 9 बजे थे तो रावण ने थोड़ी ली थी 90। लंका की बात है। और शराब पी के झूम रहा था। बोलो भैया, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे। बाजे ताल बकावत वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा। रंगालिक सुर नारी नवीना, सकल यसम कर कला प्रवीणा। करई गान बहुतान तरंगा, बहुविधि गृहीणई गानी बदन। वाह, शाबाश, बजाओ गाओ, धन्यवाद। गुस्सा आया शूर्पणखा, और गुस्से में आकर बोल उठे, बंद करो। मग रावणाची उतरली शेठजी की माझ्या ऑर्डर शिवाय प्रोग्राम कोणी थांबवला। लक्ष गेलं तर गेटवर दीदी दिसली। क्या हुआ बहन, अंधा हो गया क्या? दिखता नहीं, मेरी नाक चली गई। हे भाई, 2 लड़के इस दंडक वन में आए। संग नारी सुकुमारी सीता कुंवारी को लाए। नागहा मैं उधर उछल पड़ी, उस नारी से मिलना चाहा। तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझसे छल करना चाहा। उस तपस्वी को तूने मेरा नाम क्यों नहीं बताया? बताया, मैं रावण की बहन हूं। क्या हुआ? तेरा नाम सुनते उसने मुझे को दिगाली, कान मेरी काट डाली, नक मेरी कतर डाली, मेरी नाक गई सो गई। तेरी नाक बचा भैया, जगत में ऊंची नाक नहीं तो नकटा नाम धरा भैया। बता दे आगे क्या हुआ? अरे 14,000 सेना समेत खरदूषण को मार डाला अकेले राज। खरदूषण मर गए। और उनके पास एक सुंदरी, तेरी मंदोदरी भी उतनी सुंदर नहीं। आता शेवटचं रॉकेल ओतलं दिदीनं। जाओ बहीण विश्राम करो, कल देखता होता। रात्रभर झोपला नाही रावण। सकाळी उठला, शेठजी मारीच मामाकडे आला, मामाला नमस्कार केला। दशरथजी, काळीचा नमस्कार समजायचा, आपलं मरण जवळ आलं। विचार केला मारीचीनं 33 करोड देवता याच्या बंदीखान्यात आहे आणि हे सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडे येऊन नमस्कार करतं, म्हणजे आता आपलं खरं नाही। कसं येणं केलं? तुमच्याकडेच। म्हणजे अरण्यात 2 राजकुमार आले, त्यांच्यासोबत एक कुमारी आहे, ती मला चोरून आणायची आहे, तुमची मदत पाहिजे। मारीची उभा झाला। ते कुमार म्हणजे राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही? हां, तुम्ही बघितलं का त्यांना? नाही। तुम्हाला कसं माहीत? आमच्या दिदीनं बघितलं। कोण दिदी? शूर्पणखा दिदी। तिला कसं कळलं? तिला चांगलं कळलं मामा, नाक न कान गेलं तिचं। अरे मग तास होणं आता बैरू नाही की जे वैरत्व करू नका। मी अनुभव घेतला। 15 वर्षाचा होता तो, यज्ञाचा विध्वंस करायला गेलो होतो, बिना टोकाचा बाण मारला त्या रामानं। बिगर तिकीट येऊन पडलो 400 कोस। तेव्हा 15 वर्षाचं पोरगं होतं ते। आता पुऱ्या ताकदीचं तासो नाथ बैरू नहीं कीजिए। गुरुदेव के भांति उपदेश दे रहा क्या बे मामा, तू स्वर्णमूर्ख नहीं बनेगा तो मैं आपको मार डालूंगा। झालं, मामानं ठरवलं। सोन्याचं हरिण होऊन गेलो, राम मारणार। नाही होत म्हणतो तर रावण इथंच मारणार, म्हणजे मरण फायनल आहे दशरथजी।
फक्त मरायचं रामाच्या हातून का रावणाच्या? निर्णय घेतला मारीचीनं याच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्या हातून मरू. तसं संसार करा जन्मभर तरी मरता, परमार्थ करा तरी मरता. बरं का शेठजी? मग जन्मचा जन्म प्रपंच करून मेल्यापेक्षा उरलेले 2 दिवस रामायण ऐकून मेलेले काय वाईट? कोणी मारीची असेल तर त्याला सांगा 2च राहिले म्हणा, मरतले का, पण रामायण ऐकून मर. हा? आणि 9 लोकांसोबत विरोध करू नये. बरं का? शस्त्री, मर्मी, प्रभू, षड्ढनी, कवी, वैद्य, मानस, गुणी, हे 9 लोक. शस्त्र चलाने में जो तरबेज उनके साथ बहस मत कर, गोली चलाए मार डाले. तुमचं मर्म ज्याला माहिती त्यासोबत विरोध करू नये. प्रभूसोबत विरोध करू नये, धनवंतासोबत विरोध करू नये, मूर्खासोबत विरोध करू नये, पत्रकारासोबत विरोध करू नये. कोणी पत्रकार असेल ना, विरोध करायचा नाही. पत्रकार कोण आहे? पत्रकार वारा आहे. आपला कार्यक्रम चंदन आहे. चंदन सुगंधीचा आहे, पण सुगंध कोण पसरवतो? वारा. पत्रकार हा वारा आहे ना, आपला कार्यक्रम चंदन आहे. म्हणून विरोध करू नये. डॉक्टर सोबत विरोध करू नये. डॉक्टरवर बाया सारू नये. बाया साराव्या इंजेक्शन करता, त्यांच्यावर सारू नये. गुणवानासोबत विरोध करू नये. बरं का शेठजी? हे गुणवान बसले 2 इथं. भरत महाराज आहे एक आसारामजी आहे. कौतुक करून कीर्तन सुरू करावं. यांना जर नाव ठेवलं 15च मिनिटात एवढी गठ्ठे काढून टाकतात. बस बमलत कीर्तन करा. इथलं सांगतो रे बाबा. गुणवानासोबत. आणि महत्त्वाचं, स्वयंपाकासोबत विरोध करू नये. तुमच्या घरी जर कोणी स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल तर कौतुक करू करू खात जा. एकाच पातेल्यात 3 भात करतं ते. खाली जळगावमध्ये चिखलीवर तांदूळवाडी. खालचा 2 इंच जळला म्हणजे जळगाव झालं. त्याच्यावर चिखलीवर कोरडे तांदूळवाडी. तर म्हणता भात अख्ख्या जिल्ह्यात हात नाही धरत तुझा म्हणावं. भात तूच कर नाही तर 2 थेंब टाकून ठेव, घर झोपून ठेवन. तिकडची गोष्ट सांगतो. भिशे सरकार मोठा साहेब त्याच्या साहेबाला भांडून आला. दुपारचा डबा वापस आला. राग काढत त्याला. घरी आलं शेठजी. योग असा त्याची माय होती जेवण वाढायला. खिचडी, कढी, परोठे, डायनिंग टेबल बसलं हे. आणि याला राग काढायचा होता. मायवरच बिघडलं. माँ क्या बेटे कौन सा काम करते हो? बैठे रहते दिन भर. एक आदमी को नहीं संभाल सकते पूरे परिवार वाले. ये भोजन है क्या माँ? इतनी पतली कड़ी, मोर के आंसू जैसे. माँ घबरा के बोले, बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी बेटा, लेकिन आज की कड़ी तुम्हारे पत्नी ने बनाई. माँ कड़ी पतली है लेकिन बहुत टेस्ट लग रही. माँ अरे बदल गई बात. कड़ी खाया ते सांग. शेठजी हां लक्षात ठेवा. आता 9 के साथ विरोध मत करो म्हणून ठरवलं मारीचीनं. याच्यासोबत विरोध करायचा नाही. मारीच स्वर्ण हरिण व्हायला तयार झाला. रावण साधूचा वेश. आता हे नीट ऐका बरं का, याची गरज आहे सध्या. दोहा क्रमांक 23 अरण्याकांड. लक्ष्मण गए बने जब लेन मूल प्रखंड, जनक सुतासन बोले बेहसी कृपा सुकर वृंद. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. राम सीता दोघंच आश्रमात आहे. दोघांचं चर्चा चालू आहे. सीते उद्या नाटकाची सुरुवात आहे. मला सहकार्य कर. काय करू? तू अग्नीत निवास कर. मायावी रूपात माझ्यासोबत राहा. लक्ष्मणाला कळता कामा नये. आणि मग रावण मेला की अग्नीतून तुला पुन्हा प्राप्त करून. म्हणून अग्नी परीक्षा नाही. सीता आता अग्नीत सामावली. तू पवकम करवणिवासा जवलगी कर निशाचरणासा. जबई राम स्वका बखाणे प्रभुपद धरी अनल समाने. निज प्रतिबिंब राखित सीता. मायावी सीता रामासोबत राहिली. लक्ष्मणही ये मर्म नाही जाणा. जो 14 वर्षे भाऊ सोबत होता त्याला कळलं नाही नकली का सीता असली. आता कोणी उठतं भिशे सरकार आणि आमच्या संस्कृतीवर काही देणं घेणं नाही. त्याच्या वाचून आमच्या देवाचं काही तर परमार्थाचं नडलं नाही. अल्ले का कुत्र्या तू किती भुंकला तरी त्रेतायुगापासून रामाचं भजन चालू आहे. तुझ्या भुंकण्यानं बंद होणार आहे का रे आता?
काय सांगता तुम्ही? ते सीता नेली चोरून रावणानं, 6 महिने होती ना आणली रामानं, तिला स्वीकारलं, त्याला म्हणतात देवीन, याला म्हणतात देव. कोण? ज्याला कोणी उसना चुना देत नाही गावात. अरे का पॅन्ट फाटली 1.5 महिन्यापासून, ते शिवायची व्यवस्था नाही, तेही उष्ण्या तंबाखूला चुना मळून तुमच्या रामाचं चुकलं म्हणतं. अरे तेवढी पॅन्ट शिवून घे ना, उद्या कोणाकडून पैसे घे, 2-4 रुपये शिवून घे. हां, पॅन्ट शिवायची व्यवस्था नाही लेकन, तू आमच्या रामाची चूक काढतो. हां, अरे काय ताकद आहे करी सीता चोरून न्यायची रावणाची. ही मायावी, खरी तर अगणित आहे. नाही तुम्ही विचार करा, 10,000 पहिलवानांनी धनुष्य वडत आणला होते. जनकराजे पूजा करायचे, सीता आणि तिची मैत्रीण सारवायच्या. एक दिवस पूजेला आले, खाली सारवलेलं दिसलं, थांबवली पूजा. अरे हात उचलल्याशिवाय सारवता येईल का? 10,000 पहिलवान लागतात ओढायला. जानकी आले, धनुष्करीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगा दी, आज नीचा भी लगा दिया. कैसा? खाली बसली, डाव्या हातानं धनुष्य उचललं गुरुजीने, उजव्या हातानं सारवून दाखवलं. ढसा ढसा रडला जनक राजा. जाओ बेटे, मैंने पहचाना नहीं, तू दुनिया की माँ महान शक्ती है, जाओ. धक्का बसला. 10,000 पहिलवान धनुष्य ओढायला लागतात. ते धनुष्य माझी जानकी डाव्या हातानं उचलते, महान शक्ती आहे, कोणाला देऊन चालणार नाही. हिला नवरदेव कोण शोभल? जे धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते, ते धनुष्य उचलून त्याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल म्हणून प्रतिज्ञा आहे. आता विचार करा, रावणानं धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, भिषे सरकार छातीवर घेऊन पडला. ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते, ती सीता रावणाच्या बापानं उचलल का? घरी गेल्यावर तिरपट डोकं चालवाना. म्हणून निज प्रतिबिंब मायावी. दुसरा मुद्दा, सीतेनं हरण बघितले नाही का 13 वर्षात गिरी गुरुजी? हरणाकडे लक्ष कोणाचं गेलं पाहिजे? क्षत्रियाचं. आजचं हरिण कोण दाखवलं? सीतेनं. व हिरण मार केला का? आज दोघाची जात एक आहे. आजचं हरिणही मायावी, सीताही मायावी. मायावीची दृष्टी मायावर गेली. एक आता जर रामानं म्हटलं असतं, लखन जाओ रे तुम्हारी भाभी चाहती है, तो हिरण मार केला, लक्ष्मण गेला नसता. स्वतः रामचंद्रच का गेले? नाटक होता ना. प्रभूला माहिती आहे आपण गेल्याशिवाय हे मागचं प्रकरण घडत नाही. दुसरं कारण असं आहे, राम ज्ञान आहे, लक्ष्मण वैराग्य आहे. वैराग्य सोन्यामागं पळत नाही, हरण सोन्याचं आहे. आणि पळायला लोक त्याला वैराग्य म्हणत नाही, स्वतःला ज्ञानी म्हणणारे सोन्यामागं पळतात. एक. दुसरं कारण आहे, ज्ञानाला तलवार म्हणतात, वैराग्याला ढाल. तलवारीचं काम आक्रमण आहे, ढालेचं काम संरक्षण आहे. म्हणून ज्ञानरूपी राम हरण मारायला, वैराग्यरूपी ढाल लक्ष्मण सीतेच्या रक्षणाला. बस. ही सगळी नाशिक जिल्ह्यात घडलेलं प्रकरण आहे. निफाड तालुका, नांदूर मधमेश्वर, तिथं मारलं हरिण. लक्ष्मणा धाव. आता पुन्हा डोकं चालवा पोंदरजी. आवाज कोणाला गेला पाहिजे? वॉचमॅनला का घरमालकाला? सीता तर आत आहे आणि लक्ष्मण पहाऱ्याला आहे बाहेर. सीता झाली बाहेर. आवाज आ रही नाही भाभी, कोई आवाज नाही. याला ऐकू येत नाही, तिला ऐकू येते का? नकलीचा नकलीला. आज दोघेही नकली आहे, हरिणही नकली, सीताही नकली. हे नीट आहे का? लखन दौड़ो. जाओ लखन भैया, तुम्हारे भैया खतरे. भाभी खतरा मिटाने का काम करता है, भैया खतरे में नहीं आ सकता. पुनः आवाज, लखन दौड़ो. जाओ लखन भैया. नहीं भाभी कोई खतरा नहीं. लाओ धनुष बाण. किस लिए? सौभाग्य का रक्षण करने में जाती हूँ, लेकिन कान खोल सुनो, वैसा नहीं आया. कई ने भेजा होगा कि जाओ कुछ कम ज़्यादा हुआ जान के तुझे मिलेगी, कपड़ भाव से आया है, 13 साल साधू दिखाई दे रहा था, मेरी रक्षा नहीं मिलने दूंगी. बोलली का सीता इतके दिवस अशी? उलट माझ्या दिराला बोलायचं नाही म्हणून रामप्रभू सोबत. आता का बोलती? अरे ही मायावी आहे. खरी सीता आता अग्नीत आहे. लक्ष्मण रडला, भाभी कोई कपट भाव से नहीं आया, गंगा जल जैसा निर्मल हो, मेरे जैसे सज्जन को शब्द बोली है तो इस कर्म का फल तुम्हें भोगना पड़ेगा. भाभी वनदेवी हो, भाभी को सांभाळो. रेखा आखून दिली, सांगितलं वहिनी रेषेचं उल्लंघन करू नका, आणि गेला.
आता रावण आला. रेषेहून आत यायचा प्रयत्न केला. ज्वाला उठल्या पलीकडे बसला. भिक्षां देहि तरी भिक्षां देहि भिक्षां देहि हे माई मुझको भिक्षा दे मर्तबा तला अला तेरा भगवान तू जिता रखे सदा वो बोलवाला तेरा तो दुनिया तू दिन भागी भूखे को रोटी दो माई अटल सुहागी. सीतामाईला वाटलं बल्यात दूरचा साधू दिसतोय. बाहेर टोपली फळ्याची घेऊन ते बाहेर पलीकडे बसला. अंदर आओ बाहर आओ अंदर आओ बाहर आके दो. मैं बाहर नहीं हूँ, मैं अंदर नहीं आऊँगा, लेकिन भिखारी मत समझना, मंत्र से साधु दुनिया का ज्ञान है, तुम्हारा सौभाग्य खतरे में है. भिक्षा खिलाओगी तो आशीर्वाद देकर दोनों को मुक्त करूंगा, नहीं खिलाऊंगी तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मार डालूंगा. बोल छोड़ो जल. नहीं जी मैं भिक्षा. तो लाओ बाहर. रेखा उल्लंघन केली गुरुजी. आता रावण खऱ्या स्वरूपात प्रकट झाला. सीतामाईला रथात बसवलं. आकाश मार्गे सिया को ले गए. सिया को ले गया रावण बना करी भेष जोगी का. सिया को ले गया रावण बना करी भेष जोगी का. कराया नाश सब अपना दीवाना हो तो ऐसा हो. कराया नाच सब अपना दीवाना हो तो ऐसा हो तो ऐसा हो तो ऐसा हो. सीता विलाप करू लागली बरं का गुरुजी. आवाज जटायूने ऐकला. गीत राज सुनी आरत बाणीन रघुकुल तिलक नारी पहिचाणी. आवाज देऊ लागला जटायू. रे रे दुष्ट ठार की न होई. पाहता काय शेठजी, तो आकाशातून चालला ना, हे जमिनीहून बोलतोय. आवाज तर पोहोचला पाहिजे तिथं. ते माझ्याकडे पाहतात, एवढ्या जोरानं का बोलता, आम्हाला ऐकू येत नाही का? तो नाही, प्रसंग बोलतोय तो. रे रे दुष्ट ठार की न होई निर्भय चरित न जाणे मोही. ऐकून घेत नाही. धावला जटायू. चोचीत केस धरले डोक्याचे. रावणाने उचलून टाकला जमिनीवर. मूर्छित पडला. चोचीनं विदारण रक्तबंबाळ झाला. रावणाने विचार केला हे फारसं काही करत नाही, पण प्रतिबंध करते म्हणून. तुला रामाची शपथ, तुझं मरण कशात आहे? माझं पंखात आहे चांडाळा, तू सांग कशात आहे? डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. हे खोटं बोललं, हे खरं बोललं. धावला जटायून फोडला अंगठा. वाकला रावण. कृपा नावाचं कापले दोन्ही पंख. आता रक्ताच्या थारोळ्यात पडला. पुन्हा सीतामाईला आकाश मार्गे रथात बसून ऋषमुख पर्वतावरून जात असताना 5 वानर बसले. नळिनी, जामवंत, सुग्रीव, हनुमंत. सीतामाईने 3 प्रकारचे दागिने, केसातले, केयूर, कानातले, कुंडल, पायातले, पैजन, गाठोडी बांधली. गाठोडी सोडली. सुग्रीवाच्या ताब्यात आली. सुग्रीवाने ती सुरक्षित ठेवली. आणि रावण सीतामाईला घेऊन अशोकवनात अशोक वृक्षाच्या खाली राक्षसिनीच्या प्रहाऱ्यामध्ये ठेवलं. आणि विजयी मुद्रेनं रावण दरबारात आला. पुढचा उद्योग कळला तुम्हाला. दशरथजी, उद्या लंका पेटवायची आहे. परवा रावणवध राजतील आहे. Om
बसाता। ओम जय जानकी माता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया। जगमग ज्योत विराजत जगमग ज्योत विराजत सौभाग्य रैया। ओम जय जानकी माता हनुमत नाद बजावत देवरति मगाता प्रभु ने वरति मगाता। सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौशल्यारी प्रभु शोभा तिवारी। मने राम दर्शन के मने राम दर्शन के बल बल बलिहारी। ओम जय जानकी माता ओम जय जानकी माता ओम जय जानकी नाथ। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं भुजगारविन्दे भवं भवामि प्रणतं नमामि। तारमाला तारकारि कपालमाला सुंदरा दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय। हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण।